तर या पद्धतीने आजचा दगदगीचा, धावपळीचा आणि खूप साऱ्या कामाचा दिवस संपत आलेला आहे. संपवावा लागेल ना, तर तो संपणारच नाही रात्री 12पर्यंत आपल्या शॉपमध्ये राहिला तरी. हाय हॅलो नमस्कार माझ्या गोड ताईंनो, कशा आहात सगळ्या. मी सरितानी खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि शिशू सरितावरती. ड्रेस नवीन शिवला आहे म्हणून जास्त खुश होऊन चालणार नाही. हो, मी जो घातला आहे तो ड्रेस मी नवीन शिवला आहे आणि आज मी घालून आलेले आहे, जो या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेला आहे. आवडला असेल तर तशी कमेंट करा. पण आजच्या ऑर्डर अचानक खूप वाढलेल्या आहेत, कारण माझंही लग्नाला गेल्यामुळे एक दिवस माझा गॅप झाला, म्हणजे सुट्टी झाली शॉपला. त्याच्यामुळे आज हा एक ड्रेस शिवायचा आहे, हा एक ड्रेस शिवायचा आहे, हा एक ड्रेस एकाच क्लाइंटचा आहे, हा एक ड्रेस आणि यातला एक ड्रेस आहे. म्हणजे हा जो आपला फेमस सध्या चाललेला आहे तो एक ड्रेस आहे. हे 4 आहेत आणि हा एका नवीन क्लाइंटचा आहे, म्हणजे दुसऱ्या क्लाइंटचा. नवीन नाही, ॲक्च्युली सेकंड टाईम आलेले आहे. हिनं आपल्याकडे हळदीसाठी साडीचा वन पीस शिवला होता या क्लाइंटनी, तर तिला आवडलं, मग ती हा ड्रेस घेऊन आलेली आहे. सो हा ड्रेस मटेरियल खूप सुंदर आहे, मला प्रचंड आवडला. कारण आपला नाही आहे पण आवडायला काय जातं ना, मनाला छान वाटलं की आवडतं. तर सुंदर मटेरियल आहे, ग्रे कलरमध्ये ह्याचा बॉटम आहे या पद्धतीने आणि प्युअर कॉटनमध्ये सॉफ्ट कॉटन आहे. तर शिवल्यानंतर सुद्धा खूप छान दिसणार आहे. आणि याला असे हे पॉम्पॉम लेसमध्ये जे गोंडे आहेत ते दिलेले आहेत. आणि हे एकच क्लाइंट आहे, त्यांचे हे 4 ड्रेस आहेत. एक ड्रेस खाली पडला तुम्हाला दाखवता. तर हा एक ड्रेस आपल्याकडनं घेतलेला आहे आणि हे 2 त्यांनी आणलेले आहेत. आणि या ड्रेसवरच्या सलवार माझ्या कटिंग झालेल्या आहेत. ग्रे कलरच्या ड्रेसवरच्या आहे, ही ब्ल्यू कलरच्या ड्रेसवरच्या आहे. आणि हा जो एक पेन्सिल बॉटम कटिंग झालेला आहे तो ऑलरेडी 2 ड्रेसमधले हा राहिलेला शिल्लक आहे. एक ड्रेस रेडी आहे आणि याचा टॉप रेडी आहे. हा ड्रेस पेन्सिल बॉटम राहिला तो राहिलाच. मग आता हे कटिंग करून ठेवलेलं आहे, कारागीर आली की शिवायला. आणि हे जे बाकीचं आहे हे कटिंग करायचं आहे. तर अजून 3 सलवार ह्याचीसुद्धा पेन्सिल बॉटमच आहे आणि त्या दोन्हींच्या सलवार आहेत. कारण ह्या ज्या क्लाइंट आहेत त्यांच्या सगळ्या ड्रेसना त्यांनी सलवार शिवायला सांगितलेले आहे. हे शिरूरवरून आलेले क्लाइंट आहेत. आपल्या रेग्युलरच्या क्लाइंटच्या ह्या नणंदबाई आहेत आणि जे रेग्युलरचे क्लाइंट आपले आहेत ते सुद्धा कोल्हापूरकर आहेत. सो त्यांनी त्यांच्याकडे मुंज होती, पहिल्यांदा जी मुंजेची ऑर्डर आली त्यांच्याकडे, त्याच्यामुळे त्यांनी मुंजेच्या ऑर्डरमध्ये खूप सारे आपल्याकडे ब्लाऊज शिवलेले आहेत. त्यांच्या आईचे नाशिकवरून त्यांची आई येते, माहेर त्यांचं नाशिक आहे, सासर कोल्हापूर आहे आणि ते तळेगावात राहतात. सो आईचे त्यांच्या ब्लाऊज शिवलेले आहेत 4, त्यांचे 4 ब्लाऊज शिवलेले आहेत. आणि नणंदबाईंचे 1-2 ब्लाऊज झालेले आहेत. ब्लाऊज काही जास्त नव्हते त्यांचे बाकीच्यांचे. आणि त्यांच्या आईसुद्धा लास्ट टाईम नाशिकहून आल्यानंतर लास्ट इयरपासून आपल्याकडून खूप छान ड्रेसेस आपले त्यांना आवडतात. तिथून ड्रेस मटेरियल पाठवतात आणि मग इकडे लेक शिवायला टाकते आणि मग ते येता जाता पोचवतात त्या टायमिंगनुसार. त्यांनीसुद्धा पुन्हा 2 ड्रेस शिवायला टाकलेले आहेत. ते ॲक्च्युली त्यांच्या आत्ता थोड्या वेळापूर्वी गेले. त्यातलं त्यांचा हा पांढरा जो आहे ना, हा एक टॉप होता, म्हणजे हा एक ड्रेस होता. आणि यामध्ये हा जो कपडा आहे हा त्यांना पुन्हा आवडला, त्यामुळे हा इकत फॅब्रिकमध्ये आहे. तर ह्यातला एक त्यांचा टॉप होता. या पद्धतीने हा उलटा कपडा आहे, उलटी घडी घातलेली आहे. तर त्यांच्या आता आल्या त्यांना आज जायचं होतं, त्यांची मुंज झाली त्याच्यामुळे त्यांना जायचं होतं, तर त्यांना ते पाठवून दिलेलं आहे. आणि बाकीचे जे ड्रेसेस आहेत ते त्यांना आज संध्याकाळी फार उद्या त्यांना 11 वाजेपर्यंत हवा आहे. तर आता ट्राय करते आहे पटापट कटिंग करायचं आणि देण्याचं. पाहू कधी होते, किती वेळात होते. तयार झाल्यानंतर पुन्हा तुमच्याशी भेटणारच आहे, काय झालं काय नाही झालं. आता हा ड्रेस कटिंग करणं चालू आहे. अस्तर काढले, प्रेस गरम करायला लावलेली आहे. अस्तरवर प्रेस करून मग कटिंग करण्यासाठी, म्हणजे छान कटिंग होतं. म्हणून तोपर्यंत तुमच्यासोबत म्हटलं गप्पा. सकाळी मी जो तुम्हाला टास्क दाखवलं होतं की या गोष्टी आज मला कंप्लीट करायच्या आहेत, तर त्या गोष्टी कंप्लीट झालेल्या आहेत. टास्क दिवसभर राडा होता शॉपमध्ये, नुसतं काम, कटिंग फिटिंग. जेवढी फास्ट मी बोलते ना त्याच्यापेक्षा जास्त फास्ट काम चालू होतं. आणि आनंद समाधान या गोष्टीचं आहे की या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत बरं का शिवून. या मी तुम्हाला सुरुवातीला एक पेन्सिल बॉटम दाखवली होती शिवण्याची किंवा कटिंग केलेलं आहे. सगळ्यात अगोदर मी आज हे आल्यानंतर कटिंग केलं होतं, हे कटिंग केलेलं आहे. सगळ्यात अगोदर ही पॅन्ट कटिंग केलेली, त्यानंतर ही
ग्रे पॅन्ट कटिंग केलेली ही झालेली आहे सेमी पटियाला. ही सिंपल पॅन्ट तिसरी, ही ह्याची ओढणी आहे त्याच्यासोबत आली. त्यानंतर ही पण सेमी पटियाला झालेली आहे. त्यानंतर ही पण सेमी पटियाला झालेली आहे, जो की मी ड्रेस वेअर केलेला आहे. त्याची तसेच पॅटर्नचा हा पॅन्ट आहे. आणि जो मी तुम्हाला ग्रे कलरचा ड्रेस दाखवला होता तो हा आहे. ॲक्च्युली तिला आजच गावी जायचं होतं, तिने मला कॉल केला. तर हा ड्रेस आज होणार नव्हता, संध्याकाळ तिला दुपारी जायचं होतं 4 वाजता. मग म्हटलं अवघड आहे. मग ती म्हणते ताई मी जेव्हा 4 दिवसांनी येईल तेव्हा हा ड्रेस घेईन. म्हटलं ठीक आहे, मला पण निवांत वाटलं. म्हटलं आल्यानंतर देते. थोडेसा श्वास निवांत घेते, तोपर्यंत काही चेन पडेना. मैत्रिणीचा कॉल आला, माझा ड्रेस झालेला आहे का. इतके दिवस झाले आता द्या आम्हाला ड्रेस. म्हणून मग तिचा ड्रेस शिवलेला आहे. प्लाझो पॅन्ट शिवलेले आहे, तर सुंदर वाटते प्लाझो पॅन्टसुद्धा ही पहा. आणि ही पॅन्ट आत्ता जस्ट मी शिवली. आणि मी 4 ड्रेस आज शिवलेले आहेत. 4 ड्रेस कुठले शिवले तुम्हाला दाखवते. हा ग्रे ड्रेसवरचा ग्रे सलवारवरचा हा टॉप आहे, विथ अस्तर हा टॉप आहे. तर हा एक शिवून झालेला आहे, एक खाली पडला. हा एक शिवून झालेला आहे. हा आपल्याकडचा मटेरियल आहे. त्याला पुढे असा गळा दिलेला आहे, पाठीमागे राऊंड नेक आहे, सुंदर दिसतोय. हा झाला 2 नंबर. हा एक ब्ल्यू कलरचा शिवलेला आहे, पुढे पांढरा शिवलेला आहे. स्ट्रेटच आहेत, साईड कटवाले, मागे टक्स दिलेले आहेत. आणि बॉर्डर आहे ती इकडे हाताला आलेली आहे या पद्धतीने. कधी कधी हँगर लावताना गडबडीने लावून गेलेले आहे कारागीर, त्याच्यामुळे हात शिलाई करून तसाच राहिलेला आहे. हे झाले 3. आणि हा 4था, जो तुम्हा सगळ्यांनाच आवडलेला आहे, मलाच नाही तर तुम्हा सगळ्यांना आवडलेला आहे. तर हे 4 टॉप जे आहेत ते बघा इकडे झालेले आहेत शिवून. आता हे 4 टॉप नुसते शिवून झाले नाही, तर हे 4 टॉप आणि ह्या एवढ्या सगळ्या सलवार किती आहेत बरं. 1 2 3 4 5 6 6 सलवार आहेत, 4 टॉप आहेत. या 4 टॉपच्या 4 सलवार आहेत. ही आहे मैत्रिणीची, तिचा टॉप अजून काउंटरवरती आहे, तो शिवायचा आहे, तो यातला आहे. हा जो आहे, हा जो कपडा आहे त्याच्यातला तो फक्त ग्रीन कलरमध्ये आहे. हा पिंक कलरमध्ये आहे, तो शिवायचा आहे. आणि एक ह्याच्यामध्ये पिस्ता कलरची जी पेन्सिल बॉटम आहे ही वाली, ती ऑलरेडी शिवलेल्या ड्रेसवरची आहे. आता ह्याचा ड्रेस कोणता आहे तुम्हाला सांगते. हा ड्रेस आहे. याचा ड्रेस शिवून बरेच दिवस झालं होतं, पण पॅन्ट काही शिवायला हात लागत नव्हता, त्यामुळे आज हा ड्रेसचा सेट पूर्ण झालेला आहे. ह्याच्यासोबतचा माझा दुसरा ड्रेस इथेच आहे, हा तो शिवायचा आहे. या आम्ही दाखवायच्या अगोदर तुम्ही हजर. तुम्हाला जरा दाखवते की आपल्या ह्याच्यात बोलणार काय, आमच्या ह्याच्यात त्या बोलतात, बोलायचं का. तुम्ही टीचर आहात, मुलांचे काय बोलणं ठीक आहे, असं कळत नसतं. मला ओळख नाही शांत बसवावं लागतं. नाही पण असंच छान वाटतं ना. आमच्या घरी वाटतं मी जरा इथं दमून गेले ना, मी कधी बोलले नाही ना. काय गं, काय झालं का, तब्येत बरी नाही का, बरं वाटत नाही. ड्रेस तुम्हाला दाखवते, तोपर्यंतच तुम्ही पाहताय आपले जे क्लायंट आहेत ते आपल्याकडे ड्रेसची ऑर्डर कलेक्ट करायला आलेले आहेत. या दोघी मॅडम ज्या आहेत त्या तुम्हाला ओळख करून देते. ब्ल्यू टॉपवाल्या आहेत वहिनी, आणि येलो टॉपवाल्या आहेत त्यांच्या नणंदबाई. आणि हा जो मरून कलरचा ड्रेस त्या पाहताय, त्याची ओढणी पाहताय, तो त्यांना प्रचंड आवडला. त्यांच्या बहिणीनेच हा घेतला होता, येलो टॉपवाल्या ताईंच्या. त्या दोघी बहिणी, त्यामुळे त्यांचे सगळे ड्रेसेस घडी घालून देता त्यांचे दुपट्टे वगैरे पाहता. आणि या आपल्या क्लायंटच्या ऑलरेडी मम्मीनी, नंदूबाईंनी हे ड्रेसेस घेतले होते, त्यामुळे त्यांना पुन्हा ह्या ड्रेसवरती डिझाईन्स किंवा त्याची क्वालिटी किंवा त्याचा कपडा पाहून खूप ड्रेसेस आवडले. आमच्या भरपूर गप्पा झाल्या.
कारण काही ना काही कारणास्तव लोक आपल्याला भेटतात आणि अधूनमधून छोट्या छोट्या गोष्टी आपण एकमेकांशी शेअर करतो. माझा हा बिझनेस जो आहे ना, त्यामुळे कमाई तर होते, पण खरं सांगू की मला ना खूप मनाला आनंद मिळतो आणि सोबत माणसांची इतका संपर्क येतो की अगदी बोलत चालत आनंदाने आपला दिवस सुरुवातही होते आणि संपतोही. काम तर आपल्याला केल्याशिवाय पर्याय नसतो आणि हे काम आहे म्हणून आपण नेहमीच आनंदाने आणि हसत खेळत आयुष्य आहे ते जगत राहतो. मागे मी एक व्हिडिओ टाकला होता, मिनी व्हिडिओ होता. असंच थोडं कामाने दमले होते म्हणून मी म्हटलं होतं की कोणीही व्हा पण टेलर होऊ नका. तर बऱ्याच ताईंनी ते खूपच मनावर घेतलं होतं आणि मला मोठमोठ्या कमेंट टाकल्या होत्या. तर त्या ताईंना मी अगदी मनापासून दुखवलं असेल तर क्षमा मागते आणि त्यांना मी हे सांगू इच्छिते की जे आपण आवडीचं काम करतो ते कधी-कधी रटाळ वाटतं जास्त लोड असला की. पण हे आवडीने आहे आणि आवडीने मी स्वीकारलेलं आहे. माझं समाधान, आनंद याच्यातच आहे. प्लीज तुम्ही मनाला लावून घेऊ नका. तर बघितलंत ना, तुमच्याशी गप्पा मारता मारता ड्रेस दाखवते तोपर्यंत क्लायंट समोर आले. कारण मला ते म्हटले होते कॉल केल्यानंतर ऑन द वे आहे. कारण आजच्या ड्रेसची गंमत अशी होती, त्यांना 4 ड्रेसमध्ये 2 ड्रेस तरी हवेच होते, पण त्या ताई लांब राहत असल्यामुळे म्हटलं गेल्या वर्षीचे ऑलरेडी त्यांचे जे ड्रेस होते ते त्यांनी आत्ता शिवाय टाकलेले होते वर्ष झाल्यानंतर. पुन्हा मग हे ड्रेस जर माझ्याकडे राहिले तर पुन्हा ते 6 महिने वर्ष येणार नाहीत. मग म्हटलं चला काहीतरी थोडंसं धावपळ आपण करू आणि समोरच्याला ड्रेस तयार करून देऊ, म्हणजे त्या फॅशन आहे, ट्रेंड आहे तोपर्यंत त्या हौसेनं घालतील. कारण मग ते राहिलेले ड्रेसेस, वर्षानुवर्ष पडलेले ड्रेसेस आपण पुन्हा वापरतो आणि मग पूर्ण आपला म्हणजे त्यावेळची फॅशन निघून गेलेली असते आणि मग जुने ड्रेसेस आत्ता काढले वापरायला असं होतं. मग धावपळ थोडीशी झाली माझी, मान्य आहे, पण समोरच्या त्या दोघीही खुश झाल्या. आणि तुम्हाला गंमत सांगू का, त्यांना तो मरून ड्रेस आणि हा माझ्या अंगावरचा ड्रेस इतका आवडला, त्या कंट्रोल करू शकल्या नाही आणि पुन्हा त्यांनी आपल्याला 2 ड्रेसच्या ऑर्डर दिलेल्या आहेत. एकीला हवा आहे, पुन्हा नंदुबाईला हवा आहे मरून ब्ल्यू आणि वहिनीला हवा आहे मरून. म्हणजे त्यांनी सेम पॅटर्नमध्ये पुन्हा ऑर्डर टाकलेली आहे. आता मलाच माहीत नाही ते ड्रेस मला मार्केटला मिळतील की नाही, कारण खूप मी शोधून शोधून ते ड्रेसेस आणत होते आणि आता बरेच ड्रेसेस त्यातले मी दिलेसुद्धा. त्याच्यामुळं आता सेम पॅटर्न मला मिळेल की नाही अवघडच आहे. कारण या अगोदरसुद्धा लास्ट इयर असंच झालं होतं, 1-1.5 वर्ष झाले असतील. मी एक माझ्यासाठी म्हणून ड्रेस मटेरियल आणला होता, तो इथंच ठेवल्यानंतर, कारण माहीत आहे तुम्हाला शिवणं होत नाही, इथं ठेवून ठेवून पडून होता, महिनाभर तरी पडून होता, 15 दिवस महिना असेलच. जेव्हा तो क्लायंटच्या नजरेला पडला तेव्हा तो ड्रेस गेला. मग त्या ड्रेसवरती मी एका ड्रेसवरती 4 ड्रेसचं बुकिंग घेतलं होतं आणि म्हटलं मी बुकिंग तरी घेतलं, पण माझं जर हे ड्रेसेस नाही मिळाले तर माझा पक्का पोपट होणार आहे. पण लकीली मी पुन्हा जेव्हा मार्केटला गेले नेक्स्ट मंथमध्ये, तेव्हा त्या होलसेलच्या शॉपमध्ये किंवा अशा शॉपमध्ये मी काहीतरी घेताना पुन्हा ते 6 ड्रेस पीस दिसले मला सेम पॅटर्नचे. मी ते पटकन बघितले की तेच आहेत की पुन्हा ते शिवून आलेले आहेत, तर नाही ते मटेरियलच होते. मी म्हटलं हे एकाच डिझाईनचे 6 पीस आहेत, ते मला द्याल का? ते म्हणे हो, कारण ह्यातले खूप ऑर्डर चाललेले आहे, येऊन जा. मी खुश, कारण 4ची ऑर्डर होती, 6 मला मिळाले. त्यातला मी स्वतःला एक शिवलेला आहे, ग्रीन ड्रेस आहे, ग्रीन सलवार आणि ओढणी आहे आणि येल्लो कलरचा तो ड्रेस आहे, त्याच्यावरती रेड कलरचे ब्रॉकेट आहेत. असे तुम्हाला नक्कीच तुम्ही एखाद्या व्हिडिओमध्ये पाहिला असेल तर आठवेल. तर तेव्हाही माझी अशीच गंमत झाली होती आणि आत्ताही खूप साऱ्या ड्रेसची ऑर्डर मलाही मिळालेली आहे. तर मी असं पॉझिटिव्ह विचार करते की मला पुन्हा मार्केटला गेल्यानंतर हे ड्रेसेस अवेलेबल असावे. त्यावेळेला अवेलेबल असतील तर मी एक्स्ट्राचेच आणून ठेवेल, कारण इथे जर आणून ठेवले तर ते नजरेला पडले की जातात. त्यांना ते दिलं, म्हणजे त्यांचे जे 4 ड्रेसेस होते ते दिले. पुन्हा त्यांची दुसरी नणंद आलेली, त्यांच्या त्या ताईंचं माप घेतलं आणि सगळ्यांचे माप त्यांनी व्हॉट्सअपला फोटो काढून घेतले कॅमेऱ्यामध्ये आणि व्हॉट्सअपला त्यांनी सगळ्यांना पाठवून ठेवले. म्हणजे वहिनीचे, त्यांच्या सासूबाईंचे, त्यांच्या 2 नंदांचे प्लस त्यांच्या आईंचे, अशा 5 जणींचे ड्रेसेस आपल्याकडे असतात, ब्लाऊज ड्रेसेस. त्यांचे मेजरमेंट कुठे हलू नयेत आणि ते प्रॉपर त्यांना बसतात, त्यामुळे सेम मेजरमेंटनी पुन्हा जरी त्या नसताना जरी शिवलं आपण तरीसुद्धा ते परफेक्ट बसणार आहे. तर मलासुद्धा छान वाटतं, आपल्या कामाचं कोणीतरी कौतुक करते, आपल्या कामामुळे समोरच्याला आनंद मिळतो आहे आणि त्यांना कुठेतरी क्वालिटी चांगली मिळते. आता कसं आहे, मेहनत करायची म्हणजे बिझनेस कोणताही असो, व्यवसाय कोणताही असो, स्वतः त्याच्यामध्ये स्वतःला ओतल्याशिवाय, मेहनत केल्याशिवाय आणि झोकून दिल्याशिवाय काम हे होत नाही. कारागिरांच्या भरोशावरती जास्त वेळ बसून चालणार नाही. तर
तरीसुद्धा मी आज माझ्या एका कारागीरला थँक्स म्हणेल की ती आज बराच वेळ होती माझ्याकडे, जवळजवळ 8-8:30 वाजेपर्यंत होती. तिने आज माझ्याकडे 4 सलवार शिवल्या, एक पेन्सिल बॉटम शिवली आणि तिच्या जीवावरती मी माझं ऑल्ट्रेशनचे जे गोष्टी होत्या त्या केल्या. कारण सलवार मला पुन्हा शिवाव्या लागल्या असत्या, तर मला ऑल्ट्रेशनचे माहिती आहे मी किती टॉप केले आज. कारण वारंवार सारखे समोर दिसायचे आणि त्यातले 5 टॉप एक जणीला हवे होते. ते ताईसुद्धा सारख्या कॉल करायच्या. मलासुद्धा ते बरं वाटत नव्हतं की झालेलं नाही म्हणायला, कारण ऑल्ट्रेशनला हात लागत नाही. मग मी आज 5 टॉप त्यांचे ऑल्ट्रेशनचे केले, टक्स मारून फिटिंग होतं. 2 टॉपना त्यांना वेगळं फिटिंग होतं, थोडे एक्सेल साईज डबल एक्सेल साईज होते म्हणून ते 7 टॉप झाले. आणि पुन्हा आमच्या एक डॉक्टर मॅडम आल्या, अर्जन्सीमध्ये मला ड्रेसेस ऑल्ट्रेशन करून हवा आहे, मला बाहेर जायचं होतं, उद्या पॅकिंग हवं आहे मला, आता बॅगेमध्ये घालण्यासाठी पॅकिंग करायची चालू आहे, मला हवा आहे. त्यांना म्हटलं 1 ते 1.5 तास लागेल, प्लीज हातात ते ड्रेसेस माझे कंप्लीट करणं गरजेचं आहे. पुन्हा त्यांचे 5 ड्रेसेस आणि 1 पॅन्ट होती हाईट कमी करण्यासाठी, असे ते 6 आयटम आणि ह्यांचे 7 आयटम, जवळजवळ 13 आयटम, 6, 12 आणि 13 ड्रेसेस आज ऑल्ट्रेशन करून दिलेले आहेत मी. त्याच्यात 4 टॉप कटिंग केलेले आहेत, 4 सलवार कटिंग केलेले आहेत, 1 प्लाझो कटिंग केलेला आहे, 1 पेन्सिल बॉटम कटिंग केलेला आहे. ते सगळं झालेलं आहे. आणि ज्या ड्रेसचा प्लाझो मी तुम्हाला हा शिवून झालेला दाखवला मैत्रिणीचाच आहे, त्या ड्रेसचा आत्ता क्लायंट ज्या ड्रेसेस घेऊन गेल्या त्यानंतर लागलीच क्लायंट काउंटरला उभी राहून हा ड्रेससुद्धा कटिंग केलेला आहे. सिम्पल ड्रेस आहे, तर हा सुद्धा कटिंग झालेला आहे. तर हा उद्याच्या कटिंगमध्ये हा उद्या शिवावा लागेल, कारण आता माहिती आहे किती झाले, जवळजवळ 9:45 वाजून गेलेले आहेत. हे पहा 9:45 झालेले आहेत. आणि तुम्हाला उलटं दिसत असेल, असं दाखवू का? उलटंच दिसणार आहे. बराच वेळ झालेला आहे, मलाही पोटामध्ये गुळगुळ व्हायला लागले, भूक लागलेली आहे, त्यामुळे म्हणजे आता जेवणाची गरज आहे. सकाळपासून राबलो आहे. आज एवढे सण करून ड्रेसेस शिवलेत आणि परफेक्टच होणार आहेत ते माहिती आहे मला, कारण हातातली गोष्ट आहे रेग्युलरची. तर हा कॉन्फिडन्स आहे बरं का, ओव्हर कॉन्फिडन्स नाही की परफेक्ट होणार आहेत म्हणून, कारण डेली आपण जे काम करतो त्याच्यामध्ये आपण दिवसेंदिवस डे बाय डे परफेक्शन होत जातं आपलं, त्याने आपण परफेक्ट होतोच त्या गोष्टीमध्ये. मी असं म्हणत नाही की मी सगळ्या गोष्टी परफेक्ट आहे, पण ज्या गोष्टी शिकते, ज्या गोष्टी करते त्या रेग्युलरच्या ह्याच्यामध्ये जमतात. तर या पद्धतीने आजचा दगदगीचा, धावपळीचा आणि खूप साऱ्या कामाचा दिवस संपत आलेला आहे. संपवावा लागेल, नाही तर तो संपणारच नाही रात्री 12पर्यंत आपल्या शॉपमध्ये राहिला तरी. सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट सेक्शनला सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलवरतीच म्हणजे स्टिचू सरिताला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला मग आता पुन्हा भेटू नवीन एका छान इंटरेस्टिंग आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. बाय बाय.